जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। ही बातमी येते आहे पिंपरी चिंचवडमधून। मोशीमध्ये काल इमारतीची दुर्घटना झालेली होती आणि या इमारतीमध्ये एक मृतदेह आता बाहेर काढण्यात आला। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। इमारतीमध्ये 9 जण अडकलेले होते आणि त्यामधल्या एकाचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलेलं आहे। रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथे ही इमारतीची दुर्घटना घडलेली होती। कचऱ्याचा ढीगच्या ढीग या 3 मजली इमारतीवर आलेला होता। यामध्ये 3ऱ्या मजल्यावरचे जे कर्मचारी होते ते बाहेर जाण्यामध्ये यशस्वी ठरले। त्यानंतर 2ऱ्या मजल्यावरच्या सुद्धा लोकांना बाहेर काढण्यात आलं। मात्र ग्राउंड फ्लोअरला जे लोक अडकलेले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू होते। वेगवेगळ्या टीम्स या ठिकाणी पोहोचल्या होत्या। कालपासून हे सगळं बचाव कार्य सुरू होतं आणि त्यामधला आता एका जणाचा मृतदेह बाहेर काढलेला आहे। 9 जण या इमारतीमध्ये अडकलेले आहेत। अजूनही रेस्क्यूचं काम हे सुरूच आहे। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कैलास, काय नेमकी या क्षणाची महत्त्वाची माहिती आहे? 9 पैकी 9 जण आतमध्ये अडकले होते, एकाचा मृतदेह आता बाहेर काढला आहे। काही वेळापूर्वीच एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ टीमच्या बचाव टीमला यश आलेलं आहे। आणखी 2 जणांचे मृतदेहही त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला जे आहेत ते मिळालेले आहेत। मात्र राडारोडा असल्यामुळे ते मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यामध्ये अडचणी येत आहेत। एकूण 9 जण अडकल्याची शक्यता जी वर्तवण्यात येत होती त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यातला एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे। आणखी 2 मृतदेह जे आहेत त्यापर्यंत पोहोचण्यातही एनडीआरएफ टीम जी आहे ती पोहोचलेली आहे आणि ते मृतदेह काढण्यामध्ये काही अडथळा येत आहे। आणखी 6 ते 7 जण अडकल्याची भीती आहे। मात्र बचाव कार्य सुरू आहे आणि ते जिवंत असतील अशी आशा जी आहे ती व्यक्त केली जाते। काल दुपारपासून हे बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। तब्बल 20 तासाहून अधिक काळ झाला हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आणि 9 जण जे अडकलेले होते ते सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न जो होता एनडीआरएफ टीमचा, लष्कराच्या टीमचा, रेस्क्यू टीमचा, त्याला यश येईल अशी आशा होती। मात्र एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे आणि दुर्दैवाने आणखी 2 जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलेलं आहे। आणखी जे 6 जण अडकलेले आहेत ते सुखरूप असावेत अशी आशा व्यक्त केली जाते। ज्या ठिकाणी हे मृतदेह आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी मोठा राडारोडा आहे। त्याचबरोबर कॅन्टीन असल्यामुळे या ठिकाणी टेबल खुर्च्या ज्या आहेत त्याही त्या ठिकाणी अडथळा निर्माण करत आहेत। त्या कटरच्या साहाय्याने कट करून आत कोण आहे का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे कैलास, हे जे बचाव कार्य सुरू आहे नेमकं काय यामध्ये अडचणी, काय आव्हानं काय आहेत नेमकी आता या टीम समोर? हे जे बचाव कार्य सुरू आहे यामध्ये सर्वात जास्त मोठी अडचण म्हणजे या कॅन्टीन मध्ये हे सर्वजण अडकलेले आहेत अशी शक्यता आहे आणि कॅन्टीन मध्ये प्रचंड राडारोडा जो आहे तो जमा झालेला आहे। त्याचबरोबर कॅन्टीन असल्या कारणाने या ठिकाणी टेबल खुर्च्यांची संख्या ही मोठी आहे आणि इमारत झुकलेली असल्यामुळे हा जो सगळ्या टेबल खुर्च्या त्याचबरोबर राडारोडा जो आहे तो एका बाजूला आलेला आहे आणि त्याच्या खाली हे जे नागरिक आहेत ते असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे हा राडारोडा जो आहे ते टेबल खुर्च्या जे आहेत ते बाजूला काढण्याचं मोठी अडचण आहे। त्याचबरोबर आता सध्या इमारतीची परिस्थिती पाहता ती पूर्णपणे पडलेली आहे। बाजूच्या ज्या 2 इमारती आहेत त्याच्यावर ही इमारत आदळलेली आहे। थोडं जरी रेस्क्यू टीम मध्ये हालचाल झाली किंवा थोडीशी जरी चूक झाली तर संपूर्ण इमारत जी आहे ते आणखी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक जे आहे ते हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि हा राडारोडा अतिशय काळजीपूर्वक काढण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे त्याला काहीसा विलंब होत आहे। खरंय कैलास, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी या दुर्घटने प्रकरणामध्ये आहे। 9 जण अजूनही आतमध्ये अडकलेले होते, मात्र त्यापैकी आता 3घांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। यामधला एक मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेले आहेत। अजून 2 मृतदेह दिसतात अजून, मात्र ते बाहेर काढण्यासाठी बरेच आव्हानात्मक तिथे खरं तर गोष्टी घडतात। त्यामुळे या सगळ्या टीमला खूप कसोशीने प्रयत्न करावे लागतात, अत्यंत काळजीपूर्वक सगळं काम करावं लागतंय। मोशी इमारत दुर्घटनेमध्ये आता 3घांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। मैं होप करता हूँ कि अलाइव हो और हमारी पूरी कोशिश है। हालात वहाँ जाके पता लगेंगे। सर, अंदर के हालात पूरी बिल्डिंग कोलैप्स हो रखी है।
पूरे मलबे से दबी हुई है एंड बॉडीज हमने ट्रेस करी हैं, 3 के करीब कर ली, जिसमें से 1 निकाली है। सर, एक को और थोड़ा टाइम लगेगा क्योंकि जो मलबा है हम मैनुअली निकालेंगे। अगर हम मशीन लगा के निकालेंगे वाइब्रेशन हो जाएगा, जिससे कि फर्दर कोलैप्स हो सकते हैं।